मित्रांनो, मी प्राध्यापक पवार एस.टी. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर. HSC बोर्ड एक्झाम फेब्रुवारी 2026 केमिस्ट्री विषयाचा जो पेपर झालेला आहे त्याचं मॉडेल आन्सर मी बनवलेलं आहे. सोबत या PDF चा माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. जर आपणास ते PDF स्वरूपात हवा असेल तर मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲपला हाय मेसेज पाठवा, तुम्हाला मॉडेल आन्सर मिळून जाईल. याच्यामध्ये टोटल 70 मार्कचा हा जो पेपर आहे, ए सेक्शन 18 मार्कचा, बी 16 मार्कचा, सी 24 मार्कचा, डी 12 मार्कचा. सेक्शन ए मध्ये 10 MCQ आहेत आणि 8 जे आहेत ते 1 सेंटेन्स क्वेश्चन आहेत. त्यामध्ये पहिला जो MCQ आहे त्याचं आन्सर आहे ॲक्युअस KOH, दुसऱ्याचं +5, तिसऱ्याचं मिथिल क्लोराइड विथ अल्कोहोलिक केसियन, चौथ्याचं गॅस इन लिक्विड सोल्युशन, पाचव्याचं फर्स्ट, सहाव्याचं -25 kJ, सातव्याचं लिंकेज आयसोमर्स, आठव्याचं एक ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये डी हे त्याचं ऑप्शन आहे, नवव्याचं ए झिंक आणि 10व्याचं D12. तर याच्यामध्ये जर तुम्ही फक्त ऑप्शन जरी लिहिला तर मार्क द्यायला पाहिजेत असं बोर्डानं एक नवीन पद्धत चालू केलेली आहे. समजा तुम्ही BB, CC, BD, CD आणि AD एवढे जरी नंबर टाकून लिहिले, 1ला B, 2ला B, 3ला C, 4ला C, तरीसुद्धा आपल्याला मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे तसा बोर्डाचा नियम झालेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो रिॲक्शन बिटवीन मॅग्नेशियम अँड सेलेनियम, त्याच्यापासून तयार होणारं कंपाऊंड, त्याचं नाव विचारलं होतं, मॅग्नेशियम सेलेनाइड. त्यानंतर SI युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट पर मीटर, रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट ऑफ लॅन्थेनाइड्स, प्रोमॅथियम आणि फेनॉलपासून सायक्लोहेक्झॅनॉल तयार होणार आहे. तर त्याचं रिडक्शन झाल्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग रिॲक्शन, तर कंप्लीट रिॲक्शन आपल्याला करायची आहे. त्यानंतर IUPAC नियम आहे, त्यामध्ये 2 हायड्रॉक्झो बेन्झाल्डिहाइड, 2 हायड्रॉक्झी बेन्झाल्डिहाइड. त्यानंतर एक FCCचं स्ट्रक्चर आहे आणि त्याची एज लेंथ दिलेली आहे, त्यावरून रेडियस काढायचे. तर रेडियस 174.98 म्हणजे 175 पिकोमीटर आहे. राईट द नेम ऑफ टेफ्लॉन, केमिकल नेम आहे त्याचं. तर पॉलिटेट्रा फ्लोरोइथिलीन असं त्याचं नेम आहे. त्यानंतर नेम ऑफ नॅनो पार्टिकल विच ॲक्ट ॲज अ हायली इफेक्टिव्ह बॅक्टेरियल डिसइन्फेक्टंट, तर तो आहे सिल्वर नॅनो पार्टिकल. त्यानंतर सेक्शन बी आहे तो 16 मार्कचा आहे. ते क्वेश्चन नंबर 14 असे 12 क्वेश्चन आहेत, त्यापैकी 8 सोडवायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2 डेफिनेशन आहेत, एक आयसोमॉर्फिझम आणि युनिट सेल, प्रत्येक डेफिनेशनसाठी 1 मार्क आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये ट्रेंड्स इन द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 17 एलिमेंट, ॲटॉमिक रेडियाय आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, त्याचा ट्रेंड विचारलेला आहे. तर सिम्पल ट्रेंड इन्क्रीजेस टॉप टू बॉटम, डिक्रीजेस टॉप टू बॉटम, अशा पद्धतीची 2 ट्रेंड आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 होमोलेप्टिक अँड हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस, त्याचे डेफिनेशन आणि त्याचे प्रत्येकाचे एक्झाम्पल. होमोलेप्टिकमध्ये एकाच प्रकारचे लिगँड असतात, हेट्रोलेप्टिकमध्ये 2 प्रकारचे लिगँड असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 राईट रिॲक्शन ऑफ ब्रोमिन वॉटर विथ ग्लुकोज. तर जो ग्लुकोजमधला जो वरचा CHO ग्रुप आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि COH म्हणजे पार्शियल ऑक्सिडेशन होतं ब्रोमिन वॉटरच्या सहाय्यानं आणि ग्लुकारिक ॲसिड तयार होतं, त्याला 1 मार्क आहे. त्यानंतर डिफाईन इनॅन्शोमर्स, ऑप्टिकल आयसोमर्स आहेत ते, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस हा शब्द तिथं महत्त्वाचा आहे, त्यालासुद्धा 1 मार्क आहे. म्हणजे 1 रिॲक्शन आणि 1 डेफिनेशन विचारले आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये राईट एक्झाम्पल ऑफ 1 डायमेन्शनल नॅनो पार्टिकल किंवा नॅनो स्ट्रक्चर, तर नॅनो वायर्स आणि नॅनो रॉड्स असे हे 2 मटेरियल इथे लिहिली तरी अर्धा मार्क आहे, त्यासाठी 1 मार्क. आणि राईट द हायड्रोलिसिस रिॲक्शन ऑफ इथिल मिथिल इथर, इथिल मिथिल इथर रिॲक्ट विथ H2SO4, डायल्यूट H2SO4 टू फॉर्म इथेनॉल अँड मिथेनॉल, या रिॲक्शनसाठी 1 मार्क आहे.
त्यानंतर कॅल्क्युलेट द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ अ सोल्युशन कंटेनिंग 0.822 ग्रॅम ऑफ सुक्रोज इन 300 ml ऑफ वॉटर ॲट 298 केल्व्हिन. आणि मोलार मास दिलेलं आहे सुक्रोजचं, तर मोलार मास दिलेला आहे आणि मास दिलेला आहे, त्याच्यावर नंबर ऑफ मोल्स काढावे लागतील. आणि फॉर्म्युला पाय इज इक्वल टू CRT और पाय इज इक्वल टू W2/M2 RT/V. अशा पद्धतीचा हा फॉर्म्युला वापरून आपल्याला सोडवता येईल. फॉर्म्युल्यासाठी 1 मार्क, किमती टाकण्यासाठी 1 मार्क आणि 1 मार्क हा उत्तरासाठी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 जो आहे तो थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ, त्याची आयसोकोरिक प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय रिलेशन आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन काय आहे. तर डेल्टा यू इज इक्वल टू QV हे लिहिण्यासाठी 1 मार्क, कारण राईट सांगितलेलं आहे. त्यानंतर -W डेल्टा यू इज इक्वल टू -W और डेल्टा यू इज इक्वल टू W हे लिहिण्यासाठी 1 मार्क आहे, कारण राईट द मॅथमॅटिकल इक्वेशन, डिराव नाही तर राईट लिहायला सांगितले, राईट केलेलं आहे, त्यामुळे फक्त रायटिंग अपेक्षित आहे. त्यानंतर राईट 2 सिमिलॅरिटीज अँड 2 डिफरन्सेस बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिव्हाइड्स, म्हणजे त्यांच्या सिमिलॅरिटीसाठी 1 मार्क आहे आणि डिफरन्ससाठी 1 मार्क आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 जो आहे, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग रिएजंट्स ऑन क्लोरोबेन्झिन. तर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 और फ्युमिंग H2SO4. तर ऑर्थो आणि पॅराचं मिक्सचर मिळतं दोन्हीसाठी सुद्धा. हे आपल्याला 1 मार्कसाठी 2 रिॲक्शन आहेत. त्यानंतर 12 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो एक्सप्लेन कॅनिझोलिक रिॲक्शन विथ एक्झाम्पल. एक्सप्लेनेशनसाठी 1 मार्क आहे आणि एक्झाम्पलसाठी 1 मार्क आहे. बेन्झाल्डिहाइड आणि फॉर्माल्डिहाइड हे दोघंही कॅनिझोलिक रिॲक्शन देतात. अल्फा हायड्रोजन ॲटम नसणे हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आलेली आहे, सेल्फ प्रॉडक्ट्स रिॲक्शन आहे. त्यानंतर केमिकल रिॲक्शन ऑकर्स इन 2 स्टेप्सची एक रिॲक्शन दिलेली आहे आणि त्याचा रेट लॉ एक काढायला सांगितलेला आहे आणि रिॲक्शन इंटरमिजिएट काढायला सांगितलेला आहे. तर ओव्हरऑल रिॲक्शन ज्यावेळेस पाहू आपण त्यावेळेस रेट लॉ डिपेंड्स अपॉन स्लो स्टेप ओनली अँड फर्स्ट स्टेप इज स्लो स्टेप, हेन्स द रेट लॉ इज रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl आणि रिॲक्शन इंटरमिजिएट Cl असणार आहे, गॅसियस Cl. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 जो आहे या सेक्शनमधला शेवटचा, द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड Cu2+ हे दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला पोटेन्शियल काढायला सांगितलेलं आहे. तर त्याच्या फॉर्म्युल्यासाठी अर्धा मार्क आहे. 2 इलेक्ट्रॉन लागतात रिडक्शन होण्यासाठी, रिडक्शन पोटेन्शियल असतं स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणजे, आणि त्यासाठी हाफ मार्क आहे. त्यानंतर त्याच्या किमती टाकून उत्तर काढण्यासाठी 1 मार्क आहे. अशी 2 मार्कसाठी ह्या प्रॉब्लेम विचारलेला आहे. त्यानंतर सेक्शन C जो आहे त्यातला पहिला जो सेक्शन C मधला पहिला म्हणजे क्वेश्चन नंबर 15 आहे. तर डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ नॉन व्हॉलेटाईल सोल्यूट. तर त्याच्यासाठी पहिला जो आहे तो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू X2, दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. त्यानंतर X2 म्हणजे N1 प्लस N2 आणि N1 प्लस N2 इज इक्वल टू N1, म्हणून X2 इज इक्वल टू N2/N1. ते टाकून आपल्याला N2 आणि N1च्या किमती टाकल्या की शेवटचं रिलेशन मिळेल. असे 2 मार्क्ससाठी हा डेरिव्हेशन विचारलेला आहे. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा 1 मार्क्ससाठी क्वेश्चन त्यामधलाच आहे. म्हणजे 2 मार्क्सचं डेरिव्हेशन आणि 1 मार्क्सचं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्यामध्ये एन्ट्रॉपी चेंज किंवा टोटल एन्ट्रॉपी ऑफ अ सिस्टीम अँड सराउंडिंग इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. टोटल एन्ट्रॉपी ही स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंगची दोघांची मिळून वाढते, अशा पद्धतीचं ते स्टेटमेंट आहे. त्यानंतर ॲसिटामाइड इंटू इथिलामाइन ही रिॲक्शन क्वेश्चन नंबर 16 मधली पहिली. तर रिडक्शनची रिॲक्शन आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड किंवा सोडियम इन इथेनॉल हे रिड्युसिंग एजंट यूज केले तरी चालतात, दोन्हीपैकी कुठलाही रिड्युसिंग एजंट चालेल. त्यानंतर 16 नंबरमध्ये दुसरा जो क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे, एक्सप्लेन अम्फोट्रिक नेचर ऑफ वॉटर. वॉटर रिॲक्ट्स विथ बोथ ॲसिड ॲज वेल ॲज बेस. इट रिॲक्ट्स विथ अमोनिया अँड ऑल्सो इट रिॲक्ट विथ HCl, हेन्स इट इज अम्फोट्रिक इन नेचर. त्याच्यात 2 रिॲक्शन आपल्याला इथं लिहायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17, तो कन्व्हर्ट इथेनॉल इंटू सोडियम इथॉक्साईड. सोडियम बरोबरची रिॲक्शन आहे, सिम्पल त्याचा कंपाऊंड आपला तयार
होतो सोडियम इथॉक्साईड आणि हायड्रोजनचे इलिमिनेशन. त्यानंतर फिनॉल इंटू फिनॉल सल्फोनिक ॲसिड. तर ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ॲसिड तयार करण्यासाठी टेम्परेचर जे आहे ते 293 केल्विन हे त्याचं टेम्परेचर आहे आणि फ्युमिंग H2SO बरोबर त्याची रिॲक्शन आहे. त्यानंतर ब्रोमोमिथेन इंटू मिथॉक्सी इथेन ही विलियमसन सिंथेसिसची रिॲक्शन आहे. 1 मार्कला सिंपल रिॲक्शन विचारलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18 पेप्टाईड बॉन्ड किंवा पेप्टाईड लिंकेज म्हणजे काय आहे. तर अल्फा अमिनो ॲसिडमध्ये जे लिंकेज असतं त्याला पेप्टाईड लिंकेज असं म्हटलं जातं किंवा CONH लिंकेज इन अल्फा अमिनो ॲसिड्स इट इज नोन ॲज पेप्टाईड लिंकेज. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. इंटरहॅलोजन कंपाऊंडच्या कोणत्याही 4 कॅरेक्टरसाठी 2 मार्क आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19 राईट ऑब्झर्वड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम. क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 3d5 4s1 असेही चालते किंवा कंप्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे तरी चालेल. त्यानंतर कॅल्क्युलेट मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ Ti3+ आयन. एक अनपेअर इलेक्ट्रॉन असतो त्यामुळे त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला n इन ब्रॅकेट n+2 त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. ते आपल्या व्हॅल्यू येईल 1.73 बोहर मॅग्नेटॉन. त्यानंतर ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन तिथे विचारलेली आहे. त्यामुळे 19 नंबर क्वेश्चनमध्ये एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम, त्यानंतर 1 मार्क जो आहे तो मॅग्नेटिक मुवमेंट आणि 1 मार्क ग्रीन केमिस्ट्रीच्या डेफिनेशनसाठी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20 जो आहे त्यामध्ये राईट कॉम्प्लेक्सेस ऑफ कोऑर्डिनेशन मेटल कॉम्प्लेक्सेस इन बायोलॉजी. 1 मार्कला एक कॉम्प्लेक्सचं नाव जे क्लोरोफिल आणि हिमोग्लोबिन अर्ध्या मार्कसाठी आहे. त्यानंतर एक थर्मोडायनेमिक्समधली रिॲक्शन दिलेली आहे त्याचा वर्क डन काढायला सांगितलेला आहे तर त्यासाठी 2 मार्क आहेत. अशा पद्धतीने 20 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सची 2 नावं अर्ध्या मार्क्ससाठी आणि 2 मार्क्सचा एक थर्मोडायनेमिक्समधला प्रॉब्लेम आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21 मध्ये पर्सेंट ॲटॉम इकॉनॉमी त्याचा फॉर्म्युला 1 मार्कसाठी विचारलेला आहे आणि 2 रिॲक्शन विचारलेले आहेत. त्यामध्ये बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन बेन्झिनपासून आणि ॲडिपिक ॲसिडचं सायक्लोहेक्झिनपासून अशा 2 रिॲक्शन विचारलेल्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22 मध्ये प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6 1 मार्कसाठी रिॲक्शन विचारलेले आहे. त्यानंतर सॉल्ट्स ऑफ Sc3+ हे कलरलेस असतात आणि Mn3+चे कलर्ड सॉल्ट असतात आणि हे कशामुळे आहेत तर इट इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. कलर इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रेझेन्स ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन अँड डी ट्रान्झिशन टेक्स प्लेस. जर अनपेअर इलेक्ट्रॉन नसेल तर डी ट्रान्झिशन पॉसिबल नाही आणि त्यामुळं कलरलेस कंपाऊंड तयार होतात. त्यासाठी 1 मार्क आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23 जो आहे त्यामध्ये राईट द पॉस्ट्युलेट्स ऑफ वेर्नर्स थेरी. कोणतेही 4 पॉस्ट्युलेट असतील तर त्यासाठी 2 मार्क आहेत आणि 1 मार्क जो आहे तो व्हॉट इज द ॲक्शन ऑफ इथेन 1,2-डायल ऑन ॲसिटोन त्या रिॲक्शनसाठी 1 मार्क आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24 मध्ये टोलन्स रिएजन बरोबर ॲसिटाल्डिहाइडची रिॲक्शन ती 1 मार्कसाठी आहे आणि ज्युटर आयन सल्फा अनिलिक ॲसिडचा ज्युटर आयन त्याचं स्ट्रक्चर लिहिण्यासाठी 1 मार्क आहे. आणि राहिलेला एक जो मार्क आहे तो फेनॉलची रिॲक्शन बेन्झिन डायझोनियम क्लोराईड बरोबरची आहे कपलिंग रिॲक्शन. त्या कपलिंग रिॲक्शनसाठी 1 मार्क आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25 डिफाईन कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट 1 मार्कसाठी आहे. त्यानंतर 1 मार्कसाठी ग्लुकोजचं प्रिपरेशन सुक्रोजपासून त्याचं एक्सप्लेनेशनसाठी 1 मार्क आणि रिॲक्शनसाठी 1 मार्क अशी 3 मार्कची हा 25 नंबर क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 26 म्हणजे सी सेक्शनमधला शेवटचा की त्याच्यामध्ये एक स्ट्रक्चर विचारलेलं आहे ते 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्रोजन ऑफ ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइडचा हा डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे 2,4-DNP डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲसिटाल्डिहाइड. तर त्याचं स्ट्रक्चर ते 1 मार्कसाठी आहे. आणि त्यानंतर केमिकल कायनेटिक्समधला एक प्रॉब्लेम विचारलेला आहे. आता हा टेक्स्टबुकमधला आहे तसा प्रॉब्लेम आहे परंतु त्यात फक्त एक बदल केलेला आहे. तो एचं कॉन्सन्ट्रेशन आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन जरी सेम दिलं असलं तरी ऑर्डर ऑफ द रिॲक्शन तर द रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन बी अँड सेकंड ऑर्डर इन ए. टेक्स्टबुकमध्ये काय होतं तर उलट ह्याच्या सेकंड ऑर्डर इन ए अँड फर्स्ट ऑर्डर इन बी होती. त्यामुळे यातलं आणि टेक्स्टबुकमधलं उत्तर हे वेगळं आलेलं आपल्याला दिसतंय.
2 मार्कचा हा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर सेक्शन डी, त्याच्यामध्ये कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. 27 ते 31 असे 4-4 मार्काचे क्वेश्चन आहेत. त्यापैकी 3 सोडवायचे आहेत, 5 पैकी 3. त्यामध्ये पहिला जो आहे क्वेश्चन नंबर 27, त्यामध्ये आयसोटोनिक सोल्युशनची डेफिनेशन 1 मार्कसाठी, मॉलिक्युलरिटीची डेफिनेशन 1 मार्कसाठी आणि हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन 1 मार्कसाठी आणि त्याचं एक्सप्लेनेशन 1 मार्कसाठी, असं 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28, त्याच्यामध्ये डेफिनेशन परत 2 विचारले आहेत, शॉर्टकी डिफेक्ट आणि फेरोमॅग्नेटिझम. या प्रत्येक डेफिनेशनसाठी 1-1 मार्क आहे. त्यानंतर एक कॅटलिस्ट विचारलेला आहे, HDP तयार करण्यासाठी, हाय डेन्सिटी पॉलिइथिन तयार करण्यासाठी कुठला कॅटलिस्ट यूज केला जातो, तर जिगलर नाटा कॅटलिस्ट इज युज्ड. आणि 1 मार्कसाठी काय केलेलं आहे, ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ आयसोप्रीन युनिट ऑफ नॅचरल रबर. तर त्याचं स्ट्रक्चर 1 मार्कसाठी विचारलेलं आहे. त्यानंतर 29 नंबरचा जो क्वेश्चन आहे, त्यामध्ये कॅल्क्युलेट इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ Fe2+ इन Fe4-. आता याच्यामध्ये आपल्याला हा फॉर्म्युला वापरून EA = Z - X + Y, त्यामध्ये Z26 दिलेला आहे, 2 इलेक्ट्रॉन लॉस होतात आणि 12 इलेक्ट्रॉन आपल्याला लिगॅंडकडून मिळतात, असं 36 EN येणार आहे. त्याच्यासाठी अर्धा आणि अर्धा असा 1 मार्क आहे. त्यानंतर ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ लीड अक्युमुलेटर, त्याच्या लेबलिंगसाठी 1 मार्क आणि स्केचसाठी 1 मार्क आहे. आणि त्यानंतर राईट 2 ॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल, त्याचे 2 ॲडव्हान्टेजेस 1 मार्कसाठी आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30 जो आहे, कन्व्हर्ट इथॅनॉइक ॲसिड टू इथेनॉल, या रिॲक्शनसाठी 1 मार्क आहे. त्यानंतर 3 मार्कसाठी अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ब्रोमोमिथेन, हा जो क्वेश्चन आहे तो 3 मार्क्ससाठी आहे. मग अल्कलाइन हायड्रोलिसिस जे आहे ते बायमोलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन बोथ कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड अँड OH- आयन. या सगळ्या गोष्टींसाठी अर्धा मार्क. त्यानंतर ही सिंगल स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम आहे, बॅकसाइड अटॅक होतो, वाल्डन इन्व्हर्जन, अशा प्रकारचे पेंट्या आणि जे ट्रान्झिशन स्टेट तयार होते, त्यामध्ये पेंटा कॉर्डिनेटेड अशी ही ट्रान्झिशन स्टेट आहे आणि जो चार्ज आहे तो डिस्ट्रीब्यूट झालेला दिसतो. अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर जो शेवटचा क्वेश्चन आहे, ॲसिटिक ॲसिड इज 5% आयोनाइज्ड इन डेसिमोलर सोल्युशन, त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट हा काढायचा आहे. तर Ka = α²/C, अशा पद्धतीने तो आपल्याला 2 मार्क्ससाठी प्रॉब्लेम सहजसहजी सोडवण्यासारखा आहे. त्यानंतर इप्सम सॉल्ट, त्याचा फॉर्म्युला 1 मार्कसाठी विचारलेला आहे. 2 मार्क्सचा प्रॉब्लेम, 1 मार्क्सचा इप्सम सॉल्टचा फॉर्म्युला आणि गिव्ह युजेस ऑफ H2SO4, हे कोणतीही 4 युजेस आपल्याला, कोणतीही 2 युजेस लिहिले चालतील, कारण 1 मार्कसाठी आपल्याला विचारलेले आहेत. अशा पद्धतीनं हा जो पेपर आहे तो अतिशय सोपा केमिस्ट्री विषयाचा पेपर आहे. चांगले मार्क्स मिळण्याची अपेक्षा आहे. पुढच्या वर्षीसाठी सुद्धा यातली क्वेश्चन आपल्याला सोडवण्यासाठी हे मॉडेल आन्सर उपयोगी पडणार आहे. धन्यवाद.